राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज डिपार्टमेंट यांनी RTIच्या माध्यमातून दिलेली एक्साईज सब इन्स्पेक्टरची भरती व ग्रुप C म्हणजेच गट क च्या रिक्त पदाची अचूक संख्या याबद्दलचे उत्तर आपल्या हातात आलेले आहे। आपण स्क्रीनवरती पाहत असाल मित्रांनो, या ठिकाणी 130 जागा रिक्त आहेत, तर 125 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। तयारी कशी करायची, अभ्यासक्रम काय आहे नेमका याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामुळे येणाऱ्या भरतीबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक शंका दूर होणार आहेत। तर चला मग वेळ न दडवता थेट मुद्द्यावर मित्रांनो जाऊयात। RTIच्या माध्यमातून विचारण्यात आले होते की सरळ सेवा भरतीतील एक्साईज सब इन्स्पेक्टर पदाची एकूण रिक्त पदे किती आहेत। त्यावर विभागाने अधिकृत उत्तर दिलेले आहे। एकूण 130 पदे मित्रांनो रिक्त आहेत। ही संख्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अधिकृतपणे RTIच्या उत्तरात स्पष्ट दिलेली आहे। याचा पुढील महाराष्ट्र ग्रुप C म्हणजेच गट क च्या सरळ सेवा भरतीमध्ये एक्साईज इन्स्पेक्टर या पदासाठी 130 जागा निश्चित झालेल्या असल्या तरी 125 जागा मित्रांनो त्या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी असेल। मित्रांनो, RTI मधील दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की MPSC मार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण किती जागाचे माहितीपत्रक पाठवण्यात आलेले आहे। त्यावर विभागाने अशी माहिती दिली की एकूण 125 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। गट क सेवेतील MPSC कडे पाठवण्यात आली आहेत। यात विविध पदाचा समावेश असेल, जसे की एक्साईज कॉन्स्टेबल असेल, स्टेनोग्राफर असेल, स्टेनोटायपिस्ट असेल, क्लर्क टायपिस्ट असेल आणि इतर तांत्रिक व सहाय्यक पदे असतील। म्हणजेच गट क मेगा भरतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 125 पदाचा समावेश मित्रांनो असणार आहे। RTIतील महत्त्वाचे मुद्दे असे होते की विभागाने RTI अंतर्गत माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली। याचा अर्थ अधिकृत माहिती विश्वासार्ह आहे मित्रांनो। 130 जागा SI आणि या ठिकाणी भरण्यात येणाऱ्या 125 जागा अशा या जागेची संख्या असणार आहे। ही दोन्ही संख्या अधिकृत आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी नक्कीच करायला पाहिजे, मजबूत तयारी करायला पाहिजे। या भरतीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे मित्रांनो। MPSC मार्फत लवकरच नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे आणि पुढील भरती मोठ्या प्रमाणात मित्रांनो असणार आहे। त्यासाठी आपल्याला मराठी आणि इंग्रजी व्याकरणासाठी दररोज 1 तास द्यायचा आहे। बुद्धिमत्ता, रिजनिंग, मॅथ्सचे काही घडामोडी असतील, मॅथ्समधले काही प्रश्न उत्तर असतील, याच्यासाठी 1 तास द्यायचा आहे। सामान्य ज्ञान, चालू घडामोडी अर्थात जनरल नॉलेज आणि जनरल स्टडीज आणि करंट अफेअर्स याच्यासाठी आपल्याला 1 तास द्यायचा आहे। आणि हे करण्यासाठी आपल्या अभिजात मराठीवर भरपूर सारे लेक्चर आहेत, भरपूर सारी चालू घडामोडीचे व्हिडिओही आपण आता सिरियल चालू केलेले आहे। या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी, रिजनिंग, मॅथ्समधील काही व्हिडिओ, मराठीचे काही व्हिडिओ, इंग्रजीचे काही व्हिडिओ मित्रांनो असणार आहेत। नक्कीच या सर्व माहितीसाठी आपण आत्ता अपडेटसाठी आपण अभिजात मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्य, कायदे आणि कार्यपद्धती याची बेसिक माहिती सुद्धा आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे। तीही बेसिक माहिती आपण वाचून घ्यायची आहे। ही भरती स्पर्धा परीक्षा असली तरी योग्य असेल, यश नक्की आपल्याला मिळेल मित्रांनो। अभ्यास आपल्याला खूप सुंदर पाहिजे, यश नक्की आपल्याला मिळतो। तर मंडळी, सारांश असा आहे, एक्साईज सब इन्स्पेक्टर या ठिकाणी त्याच्या जागा निघणार आहेत। गट क मधून या भरती होणार आहेत। 125 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। माहिती RTI मार्फत अधिकृतपणे उपलब्ध झालेली आहे। भरतीकडे वाटचाल मित्रांनो वेगाने सुरू आहे। ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पाहत राहा अभिजात मराठी। पुन्हा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तयारी करत राहा। धन्यवाद।